नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्रीयन रेसिपी कोथिंबीर वडी. ही सगळ्यांनाच आवडते आणि थंडीच्या दिवसात ही कोथिंबीर वडी खायला खूपच छान वाटते. तर चला मग आता आपण ही रेसिपी स्टार्ट करायला घेऊया. तर चला आता आपण बघूया कोथिंबीर वडीसाठी लागणारं साहित्य. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे, हे आहे अर्धा किलो चण्याचं पीठ, बेसन पीठ बोलतात त्याला, आणि ही आहे अर्धा वाटकी तांदळाचं पीठ, एक चमचा लाल मसाला, हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आहे. हिरव्या मिरच्या आपल्याला जसं तिखट पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला हिरवी मिरची घ्यायची, एक चमचा धणा जिरू पावडर, थोडीशी हळद घ्यायची, आणि हे तीळ आहेत, एक चमचा तीळ, चवीनुसार मीठ घ्यायचं आपण, आणि हे एक वाटी मोठी कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर भरपूर प्रमाणात घ्यायची, तरच त्याला टेस्ट येणार छान. ही सगळी कोथिंबीर आहे ना, आपण एकदम बारीक बारीक कट करून घेऊया. आपण एकदम बारीक कापून घ्यायची. तर चला आता आपण करायला घेऊया कोथिंबीर वडी. तर आपण सर्वात प्रथम हे बेसनचं पीठ आहे ते घेऊया. नंतर हे तांदळाचे पीठ आहे अर्धी वाटी, ते घेऊया. नंतर लाल मसाला घेऊया 2 चमचे. ही अद्रक हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट घेऊया 2 चमचे. दोन चमचे धाणा जिरू पावडर, थोडीशी 1 चमची हळद, 1 मोठा चमचा तीळ, सफेद तीळ घ्यायचे, आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता आपण 1 वाटी मोठी बारीक चिरलेली जी कोथिंबीर आहे ती घेऊया. हे सगळे मिश्रण आहे, मग आपण सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आता हे सगळं आहे ना, आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये लागेल एवढं असं ना पाणी घ्यायचं. पाणी टाकत टाकत असं मिक्स करायचं. खूप पातळ असं नाही करायचं, मीडियम करायचं. हे बघा, एवढं मिश्रण असं करून घ्यायचं. असं पाहिजे, जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, असं मीडियम प्रमाणामध्ये असं मिक्स करून घ्यायचं. मग आता ह्या डिशमध्ये आपल्याला असं हे मिश्रण पातळून घ्यायचं. आता हे ढोकळ्यामध्ये आपलं पाणी गरम झालेलं आहे. गरम झाल्यानंतरच ही डिश आपण ह्याच्यामध्ये स्टीम करायला अशी ठेवून द्यायची. स्टीम झाल्याच्या नंतर मग आपण गॅस बंद करायचं. 10-15 मिनिट. आता ही स्टीम करून घेतलेली आहे, थंड झाली आहे. थंड झाल्याच्या नंतर 10 मिनिटानंतर त्याचे आपण आता हे पीस करून घेऊया. आपण असे स्क्वेअरचे पीस काढून घ्यायचे. थंड झाली ना की व्यवस्थित पीस पडतात, गरम गरमच नाही करून घ्यायचे. असे स्क्वेअर वाले घ्यायचे. असे आपण स्क्वेअर पीस आपण जे कापून घेतलेले आहेत ते असे वेगळे करायचे. आता तेल गरम झालंय. तेल गरम झाल्याच्या नंतर हे असे आपण एक पीस आपण कढईमध्ये सोडणार आहोत. गॅस आपण मीडियम ठेवायचा, एकदम फास्ट नाही आणि एकदम स्लो पण नाही. मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही तळून घ्यायची आहे. આજે આપણે કોથમીર વડી બનાવી છે. चला आता आपली डिश रेडी झाली, कोथिंबीर वडी.